गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण काल उदयपूरवरनं निघालो होतो माउंट आबूकडे. हल्दी घाटी बघून माउंट आबूकडे आलो. तर इथनं साधारण माउंट आबू जे आहे ते माझ्या अंदाजे 50 किलोमीटर अजून पुढे आहे. त्याच्या अगोदरच संध्याकाळ झाल्यामुळे, रात्र झाल्यामुळे आपण इथं स्टे करून घेतला होता. अतिशय सुंदर आहे असं हॉटेल आहे. आम्ही जेवायला थांबलो होतो. रूम क्वालिटी वगैरे सर्वच छान आहे. हॉटेल बघू शकता, हे मागे हॉटेल आहे. ह्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो. जेवणाची क्वालिटी पण खूप बेस्ट आहे. हॉटेलचं नाव आहे जय बाबा रामदेव. जय बाबा रामदेव हॉटेलचं नाव आहे. ह्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो. आता सकाळी 8 वाजले. 8 वाजले, सकाळी 8 वाजले. आता आम्ही निघतोय पुढच्या मार्गाला माउंट आबूकडे. थोडासा उशीरच होतोय आम्हाला सकाळी निघायला, कारण की सोबत लहान मुलं असल्यामुळे थोडा उशीर होतोय. लहान मुलांचं लवकर आवरत नाही ना, त्याच्यामुळे उशीर होतोय. आणि फायनली आता आम्ही निघतोय. चहा इथंच घेऊन घेतला आहे, म्हणजे मध्ये कुठे थांबायचा प्रश्न नाही. चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे माउंट आबूकडे. चला आता मग निघूया माउंट आबूकडे. आजचा आमचा फायनली लुक बघा. फायनली आम्ही निघालोय. चला, गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मीनाताई जय माता दी. चला, आता फायनली आपण माउंट आबूच्या गुरु शिखरला भेट देणार आहोत. चला, फायनली आपण निघालोय. जय बाबा रामदेवरा की जय. आपण रामदेवरा हॉटेल सोडलेले आणि आपण आता लागलोय हायवेला. ओम नमः शिवाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न आहे. ऊन पडलेलं आहे व्यवस्थित. सकाळचं कळू ऊन आपल्याला भेटतंय. व्हिटॅमिन सी. हायवे सोडून माउंट आबूकडे टर्न घेतलेला आहे, राईट टर्न. तर हा समोरचं जे डोंगर लाईन दिसते तुम्हाला, तर या डोंगरावरच आपल्याला जायचंय. तुम्हाला दिसत असेल का नाही आय डोंट नो. खरं त्या डोंगरावरती सफेद सफेद असं काहीतरी बांधलेलं दिसतंय ना, ते मिलिटरीचं आहे ॲक्च्युअल. तिथं आपल्याला जायचंय. हा साधारण 15-18 किलोमीटरचा घाट सेक्शन लागणार आहे आपल्याला. आता हा पूर्ण घाट चढून जायचं आहे वरती. हे थंड हवेचे ठिकाण असे मानले जातात आणि खूप छान वातावरण राहतं वरती. वरती लेक पण आहे. नंतरला महाराजांचं स्मारक आहे. चला तर मग तुम्हाला घाट दाखवण्याचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. घाट सेक्शन आपला चालू झाला आहे मित्रांनो. सिंगल रस्ता आहे पूर्ण घाट सेक्शन. हा जो रस्ता दिसतोय असा रस्ता पूर्ण घाटभर आहे. आपल्याला साधारण 16 ते 18 किलोमीटर जायचं आहे. अशाच इथं नियमाचं सर्वांनी पालन करावं, म्हणजे दुर्घटना कोणत्याही प्रकारची होणार नाही याची काळजी घ्यावी. उगीच मस्ती करून गाडी चालू नये.
सर्व नियमाचे पालन करूनच गाडी चालवावी. माउंट आबो नाही, माउंट आबो ABU आबो. मला काय वाटतं माहिती का तुला बोलता राहा फक्त. हे बघा मित्रांनो, अतिशय शार्प टर्न आहेत सर्व. यू टर्न, व्ही टर्न वगैरे असेच टर्न आहेत. आणि झाडी पण बघा किती दाट झाडी आहेत. अतिशय सुंदर असं हे स्थान आहे. थंड हवेचे ठिकाणे मानले जाते. राजस्थान मधलं हे सर्वात थंड हवेचे ठिकाण आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपलं महाबळेश्वर, माथेरान आपण थंड हवेचे ठिकाण म्हणतो, तसं राजस्थान मधील हे माउंट आबू आहे थंड हवेचे ठिकाण. आणि इथं बोरीचे, चिंचेचे झाडं खूप आपल्याला बघायला दिसून राहिले रस्त्यानीच. ज्याच्यामुळे ज्यांना आवड असेल बोर आणि चिंच त्यांनी बघून घ्या. हे बघा कसे रस्ता चांगला असल्यामुळे काही त्रास होत नाही. रस्ता छान आहे. साईडनी पूर्णपणे वॉल कंपाऊंड केलेलं आहे. नाही तर दरी खूप खोल आहे. आपण खूप हाईटच्या जागेवर चाललोय. हाईट किती आहे ते वरती कुठे मला दिसलं तर मी तुम्हाला सांगेल, नाही तर YouTube मध्ये सर्च करून घ्या. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करा. माउंट आबूच्या एक्झॅक्ट समुद्र पातळीपासून काय हाईट आहे. आपल्याला माकडं वगैरे पण दिसतील, जंगली प्राणी दिसतील रात्रीच्या वेळेला. आपण दिवसा चाललोय म्हणून ते आता अपेक्षा नाही दिसले तर फक्त माकडं दिसतील. हे बघा किती शार्प टर्न आहे मित्रांनो. हे बघा कोणी शोध बंद कर. बघा मित्रांनो, कंटिन्यू टर्न चालू आहे. कंटिन्यू टर्न आहे. प्लेन रस्ताच नाही आहे डायरेक्टली, फक्त टर्न आणि टर्न. जसं आपण बे एका बे म्हणतो तसं टर्न एका टर्न, टर्न जुने टर्न. तेव्हा हे बघा किती छान रस्ता आहे मित्रांनो. नुसते टर्न आहेत. शार्प टर्न आहे, यू टर्न आहे, व्ही टर्न आहे. तेव्हा जर कोणाचं खाल्लेलं पचन नसेल ना मित्रांनो, त्यांना या रस्त्यानं घेऊन यायचं. एक तर पचून जाईल, एक तर निघून जाईल. मला रस्ता पाहिजे नॉर्मल ऑर्डर होणार अशा टर्न हे बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं ना माकडं दिसतील. हे बघा किती छान बसले रस्त्यावर. माकडे बंदर मामा काय, बंदर मामा पेन पजामा दावत खाने आए, मिला कुत्ता टोपी पहनकर. काय पिल्लू पण होते. फायनली आपण प्रवेश करतोय माउंट आबूला. इथनं प्रवेश करतोय. हाँ आज काय दुकान को घूमने के जाने का
जाने का लगेज जाने के लिए गाइड वगैरह मिलेगा घुमाने वाला। नहीं गए टूरिस्ट एंट्री केल्यानंतर आपल्याला जायचंय गुरु शिखर. गुरु शिखरला जायचंय आपल्याला. हॉटेल रॉयल पॅलेस. सरोवर, वायू सेवा, तेलवाडा, जैन मंदिर, माउंट आबू. गुरु शिखर जाने के लिए मित्रांनो, समोर तुम्हाला डोंगरावर एक मंदिरचं कळस दिसत असेल, तेच गुरु शिखर आहे. आपल्याला फायनली गुरु शिखर जवळ आलेलं आहे आपण. 8 किलोमीटर आहे गुरु शिखर अजून. हे बघा, पार्किंगचे 50 रुपये पेड करून आपण चाललोय वरती. इकडनं पायी जाण्याचा मार्ग आहे. ग्रामपंचायतची सुद्धा एंट्री फी घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतची एंट्री तिकीट जे होतं ते 30 रुपये होतं आणि वरती पार्किंग 50 रुपये देऊन हा रस्ता जातो वरती गुरु शिखरकडे. तर आजूबाजूला सर्व शॉप वगैरे आहेत, खाण्याचे हॉटेल वगैरे आहे. हे बघा, छान छान असे सर्व हॉटेल वगैरे आहेत, खेळणी आहेत. लेने के लिए सर कुछ भी कह रहा देख के. हे बघा, सर्व लहान पोरांचे खेळणे वगैरे आहेत, छान छान असे. तलवारी, बंदुकी वगैरे याचं पण शॉप आहे. बंदूक म्हणजे ॲक्च्युली छरा बंदूक असते, ओरिजिनल बंदूक नाही. हॅलो, बढिया. किती सुंदर असे पेंटिंग आहे बघा मित्रांनो इथं. पेंटिंग देखो यार, 3 के साइड है, 4 के साइड है, रेडियम पे सितारे बुलरा राजस्थानी कल्चर देखना है. कंटिन्यू पूर्ण रस्ता हा शॉपनेच भरलेला आहे. पूर्ण रस्त्यामध्ये शॉपच शॉप आहे. खाण्याचे, खेळणीचे, बंदूकचे, खूप प्रकारचे शॉप आहे. हे
हे बघा मित्रांनो, वरनं खालचा शो. हे आकाश कसं दोन भागामध्ये डिवायडेड झालेलं दिसतं बघा. खालचं आकाश वेगळं आहे आणि वरचं आकाश एकदम वेगळं आहे. चला चला वरती पप्पा, चला चला. 3 4 5 6 7 8 9 10. आपण श्री गुरु दत्तात्रय मंदिर गुरु शिखर यांचं दर्शन घ्यायला चाललोय. खरं मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे, मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथपर्यंत तुम्हाला शूटिंग दाखवू शकतो. इथून पुढे आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर पुढचा प्रवास दाखवेल. चला मंडळी. जय दत्तात्रय महाराज की जय. हे बघा, हे मंदिर आहे सर्वात उंच स्थानावर हे मंदिर आहे. दत्तात्रय महाराजांचे मंदिर आहे हे. ह्या मंदिराचं दर्शन घेऊन आल्यानंतरला हे बघा वरून दर्शन कसं दिसतं. इथं मिलिटरीचं, एअरफोर्सचं सर्व सॅटेलाईट वगैरेचे सर्व सेंटर आहे. गुप्त सेंटर असेल ते, त्याच्यामुळे ते जास्त दाखवण्यात येणार नाही आपल्याला. खरं ही समोरची निळी बॉर्डर दिसून राहिली तुम्हाला. ही जी निळी बॉर्डर आहे ह्या साईडला पूर्ण पाकिस्तान आहे. पाकिस्तानची बॉर्डर इथनं त्या साईडला पाकिस्तान आहे. तर इथनं खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आकाशाचे दोन भाग दिसतात आपल्याला. इथून खालचा एक भाग आणि इथून वरचा एक भाग, अशी ही बाउंड्री दिसते. किती छान असं दृश्य आहे. आणि इथे एकदम गार अशी हवा चालते. एकदम गार हवा आहे. खूप छान वाटतंय. असं वाटतं इथं 2-3 तास मस्त एक झोप काढून घ्यावी. इतकं छान वातावरण आहे. आणि इथले लोक म्हणतात की रात्रीच्या वेळेला इकडे जी साईड आहे इकडं पाकिस्तानची लाईटसुद्धा आपल्याला इथं दिसतात. असं एवढं उंच जागेवर स्पॉट आहे की रात्रीचे पाकिस्तानची लाईटसुद्धा दिसते इथनं, असं इथले लोक सांगतायत. ॲक्च्युली आपण बघितलेलं नाही आहे. खरं काय खोटं काय आय डोंट नो. खरं छान दृश्य आहे. बघून घ्या. मी चारी बाजून तुम्हाला फिरून दाखवतो. इथं हे ड्रेस वगैरे घालून तुम्हाला जर फोटो सेशन काढायचे असेल, फोटो काढायचे असतील तर इथं सुविधा आहे. भाड्याने हा ड्रेस घेऊन आपण फोटो सेशन, फोटो वगैरे का 5 मिनिटामध्ये ते काढून देतात. हे बघा हे दृश्य सर्व. हे बघा हे मंदिराचं दर्शन, चरण पादुकाचं दर्शन आहे हे. चला फायनली आपलं सर्व दर्शन झालेलं आहे. हे बघा इथनं आलोय. ते पार्किंग आहे तिथं खाली, ते गाड्या दिसत आहेत तिथं पार्किंग आहे. एवढं वरती चढून आलोय आपण. फायनली आपलं चरण पादुका दत्तात्रय महाराजांचं सर्वांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता निघालोय आपण. दत्तात्रय महाराज चरण पादुका वगैरे दर्शन घेऊन झालेलं आपलं. आता निघालोय आपण परतीच्या मार्गाला. चला तर मग आता रस्ता दाखवून तुम्हाला काही बोर करत नाही. आता डायरेक्ट पुढच्या स्पॉटलाच दाखवतो. नक्की लेककडे आपण आलेलो आहे. नक्की लेक
गाडी पार्किंगला लावून आपण आता चाललोय निकी लेक. निकी लेक बघायकडे चाललोय. पार्किंग केल्यानंतरला हे आजूबाजूला पूर्ण शॉपच शॉप आहे. बघा तुम्ही शॉप. एकदम मस्त आहे नक्की लेक. फोटो आइए. गांधी वाटिका नक्की लेक. हे बघा इथं लकी लेक मध्ये वॉटर स्पोर्ट आहे. बोटिंग, बलून, हे सर्व वॉटर स्पोर्ट जे आहेत ते आहेत लकी लेक मध्ये बघायला. या साईडला गार्डनिंग पण आहे. या साईडला वॉटर स्पोर्ट आहे हे बघू शकता. या ठिकाणी बोटिंग आहे. बोटिंगसाठी आहे. बोटिंगचे रेट बघून घ्या. हे जे बोटिंगचे रेट आहे. बोटिंग करायचं कोणाला असेल तर या पद्धतीने बोटिंग होते. इथनं पूर्ण लेकचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला आता. हे इकडं वॉटर स्पोर्टसाठी ही जागा. इथनं वॉटर स्पोर्ट बोटिंग बिटिंग वगैरे आपण घेऊ शकतो. नाही बघा हे समोर पूर्ण समोर पण काहीतरी गेम्स आहेत या साईडला. हे बघा हा पूर्ण लेक आहे. आणि ह्या साईडला गेल्यानंतरला इथं सनसेट पॉईंट आहे. इकडनं थोडं पुढे गेल्यानंतरला सनसेट पॉईंट आहे. आणि लेकच्या इकडे असे बरेचसे शॉप झालेले आहेत खाण्यापिण्याच्या वस्तूंचे, खेळण्यांचे. हे इथं हॉटेल पण आहे. फायनली आपलं माउंट आबू फिरून झालेलं आहे. तर आपण निघाले पुढच्या प्रवासाकडे म्हणजेच जोधपूरकडे. आता पुढचं डेस्टिनेशन आपलं राहणार आहे जोधपूर. तर आपला प्रवास आता साधारण 5 तासाच्या आसपास आहे. तर चला निघालो आहे आपण जोधपूरकडे. माउंट आबू आपलं कंप्लीट फिरून झालेलं आहे. येताना तुम्हाला घाट सेक्शन दाखवलं आहे. त्याच्यामुळे आता जाताना परत तुम्हाला घाट सेक्शन दाखवून मी बोर करणार नाही. आपण भेटूया डायरेक्टली जेवणाच्या ठिकाणी. फायनली मित्रांनो आमचं आता जेवण वगैरे झालंय.
जेवण करून आम्ही निघालोय पुढे प्रवासासाठी जोधपूर. चला तर मग आता नॉनस्टॉप गाडी ओढतो, कारण की आता जवळपास 250 किलोमीटर आपल्याला साधारण किती रे भाऊ 4 तास साधारण दाखवतंय मॅपमध्ये, आणि किलोमीटर आहे जवळपास 250च्या आसपास. तर आता गाडी ओढतो पटापट. चला तर मग भेटू डेस्टिनेशनची. आपल्याला परत एक बोगदा लागलेला आहे. जोधपूरकडे जात असताना देखील बोगदा आहे. माउंट आबूकडनं जोधपूर जात असताना देखील बोगदा दिसतोय आपल्याला. ते दुसऱ्या बोगद्याचं काम चालू असल्यामुळे वन वे केलेलं आहे बोगदा. वन वे नाही आहे बोगदा, दोन्ही व्हेकल येणं जाणं एकाच बोगद्यातनं करण्यात आलं आहे. 500 मीटरचा बोगदा आहे पूर्ण हा. NH62 हायवे नंबर आहे. नॅशनल हायवे 62 नंबर. फायनली बोगदा संपलाय. हे बघा, हा तिकडचा मार्ग आहे. खरं काहीतरी काम चालू असल्या कारणाने तो रस्ता बंद करण्यात आला. असे मध्ये मध्ये काही स्पॉट दाखवण्यासारखे येत राहिले तर मी परत दाखवत जाईल. सनसेट होतं मित्रांनो, सनसेट बघा किती छान आहे. असा सनसेट होतोय. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.